Zee 24 तास एक पाऊल पुढे. दुष्काळ आहे आणि असं लग्न करताय. मग तीच उडालेली झोप ज्या वेळेला अजित पवार दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा करत होता त्यावेळेला कुठे गेली होती. एक जमाना मला आजही आठवतोय की स्वतः शिवसेना प्रमुखांनी ही जी काही आग पेटवलेली आहे यांच्यावरती शब्दांचे आसूड ओढलेले आहेत, तेव्हा हेच शरद पवार म्हणत होते की शिवसेना प्रमुखांच्या जिभेला काही हाड आहे की नाही. ही आमची संस्कृती नाहीये. पण शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काय भाषा वापरली ती गोरगरिबांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध वापरली होती. गोरगरिबांची थट्टा शिवसेना प्रमुखांनी कधी केलेली नव्हती आणि करणार नाही. ही आमची परंपरा नाही, अजिबात नाही. आज सुद्धा हे सगळे इकडे जमलेले आहेत. अनेक विषय येत आहेत. मध्ये आता सूर्यकांत दळवी आले आणि मला म्हणाले उद्धवजी गोवा आणि गोवा मुंबई रस्त्याचा उल्लेख करा. आहेच ना तो. हे सगळे जे विषय आहे, माणगावचा विषय आहे, माणगावला चांगला थांबा पाहिजे. आता हा जो काही औद्योगिक पट्टा करतायत, पण याच्या आधी कधीतरी शेतकऱ्यांसाठी आणि मच्छीमारांसाठी सरकारने कधी धोरण केलंय? तुम्हाला नुसतं राबवून घ्यायचं, तुमची मतं घ्यायची आणि मतं मिळाल्यानंतर तुमच्यावरती अन्याय करायचा. या लोकशाहीला शिवसेना प्रमुखांनी विरोध केला. आणि ते जे म्हणायचे की ही तुमची दळभद्री लोकशाही मला मान्य नाही, तीच दळभद्री लोकशाही आज मला देखील मान्य नाही, अजिबात नाही. निवडणुका आल्यानंतर माता भगिनींकडे जायचं, तुमच्याकडे जायचं, पदर पसरायचं, मतं घ्यायची आणि मतं घेतल्यानंतर, मंत्रीपद घेतल्यानंतर वेळ प्रसंगी पोलीस सैन्य सगळं लावून तुमच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या. या बंदुकीच्या नळ्या ही जनता एकवटली तर उलट्या किल्ल्याशिवाय राहणार नाही, सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. एवढी ताकद या जनतेमध्ये आहे. अनेक जण इकडे आलेले असतील, कदाचित काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील आणि मुसलमान सुद्धा असतील. आलेत का रे मुसलमान इकडे? आलेत? मग त्यांना सुद्धा मी सांगतो, आज तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेनेच्या सभेमध्ये आलेला आहात, एक लक्षात घ्या की शिवसेना प्रमुखांनी कधी आम्हाला देशप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आमच्या मनात आग किंवा विष काढवलेलं नाही. आम्ही आहोत, कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही विरोधात राहू. ते देशद्रोही मुसलमानांच्या विरोधात आम्ही आहोत. गर्व से कहो हम हिंदू आहे, ही हिंदुत्वाची भावना आमची मेलेली नाही. आम्ही हिंदू आहोत, हिंदू म्हणून राहणार. आणि तमाम हिंदूंना मी एकजुटीचं आवाहन एवढ्यासाठी करतोय की ते मुसलमानांना विरोध करण्यासाठी नाही, तर जो कोणी माझ्या देशाच्या विरोधात उभा राहील तो कोणी जरी असला तरी त्याचे तुकडे करण्यासाठी आज मला हिंदूंची एकजूट पाहिजे. या मुसलमानांना मला सांगायचंय, तुमचं आणि आमचं भांडण नाहीये, अजिबात नाहीये. फक्त तुम्ही त्या नालायक ओवेसीच्या नादी लागू नका. जो ओवेसी बोलला होता तसं आम्ही कधीही म्हटलेलं नाहीये. जे ओवेसी बोलला की आज या देशामध्ये 25 कोटी मुसलमान आणि 100 कोटी हिंदू आणि 25 कोटी मुसलमान आहेत. तुम्ही जरा 15 मिनिटं पोलिसांना बाजूला काढा, आम्ही 15 मिनिटात या हिंदूंना संपवून टाकतो. ही संपवण्याची भाषा आम्ही नाही सहन करणार. ही संपवण्याची भाषा नाही सहन करणार. मी मालेगावला गेलो होतो, त्या मालेगावमध्ये सुद्धा मी सांगितलं की ज्या वेळेला तिकडे बॉम्बस्फोट झाले होते, शिवसैनिकांनी हिंदूंनी रक्तदान केलं होतं. अनेक मुसलमानांचे प्राण आम्ही वाचवले होते. आम्ही हा विचार नाही केला की जे मी रक्त देतोय ते हिंदूंना जाणार आहे का मुसलमानांना जाणार आहे. अनेक मुसलमानांनी सुद्धा तेव्हा विचार केला नसेल की मला जे रक्त दिलं जाते ते हिंदूचं रक्त आहे का मुसलमानाचं रक्त आहे. मग वेळ प्रसंगी कठीण कामाला जर आम्ही शिवसैनिक तुमच्या मदतीला धावून येणार असू आणि आमचं रक्त तुम्हाला देत असू तर रक्त सांडण्याची भाषा करू नका. ती मग तुम्हाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. हा तमाम हिंदू तर बाजूलाच, पण शिवसैनिक जरी उठून उभा राहिला तरी ओवैसीची ताकद आम्ही संपून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी भांडताय तुम्ही, काय म्हणून भांडताय? पण हे नुसते सगळे जे काही प्रश्न आहेत, तटकरे उभा राहिलेला आहे, अजित पवार उभे राहिलेले आहेत, एवढे सगळे तुम्ही जमलेला आहात. मला सांगा एक गरज ठीक आहे, ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, कारण मगाचपासून ते बसलेले आहेत. पण एक तटकरे उभा राहिल्यानंतर तुम्ही एवढे सगळे मिळून त्या तटकरेचं डिपॉझिट जप्त करू शकत नाही. मला जेव्हा सांगण्यात होतं की श्रीवर्धन मतदारसंघामध्ये निवडणूक ही चुरशीची होणार, का होणार? कारण तटकरे
आहे. हा अमाप पैसा घराघरामध्ये गेल्यानंतर तुम्ही जी आग पेटवताय त्या आगीवरती पाणी तो पैसा टाकणार आहे. या आगीवरती पाणी जर का तो पैसा टाकणार असेल आणि जर का तुम्ही शिवरायाचे मर्द मावळे असाल तर भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा तुमच्या घरामध्ये तुम्ही येऊ देणार आहात का? तुमचं तर सोडाच, पण तुमच्या कुटुंबियांचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं संपूर्णपणे नाश किंवा नायनाट तटकरेच्या पापाचा पैसा घरामध्ये घेऊन तुम्ही अंगाला डाग लावून घेणार आहात का? निवडणूक होईल तेव्हा होईल, पण मला वाटतं सगळ्यांनी शपथ घेऊन उभं राहिलं पाहिजे की निवडणूक कधी येऊ, अजित पवार, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि खास करून सुनील तटकरे याचं डिपॉझिट आम्ही जप्त केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतली गेली पाहिजे. आणि विचारा ना, आज प्रभाकर मोरे पण आलेले पुढे प्रभाकर मोरे या इकडे राष्ट्रवादीमध्ये गेले होते. हा एक शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलेला माणूस आज परत आलेला आहे. याचं कारण त्यांनी तिथले खेळ बघितलेले आहेत आणि प्रभाकरची आता तुमची जबाबदारी आहे. तिकडे आतमध्ये जे काही चाळे चालले हे चाळे सगळ्या लोकांसमोर तुम्हाला उघडे करायला पाहिजे. आता जो तुम्ही भगवा हातामध्ये घेतलेला तो भगवा हात याच्या पुढे सोडायचं नाही. कारण भगवा हातामध्ये घेणारा मर्द असतो, येरा गबाळाचं काही काम नाही. जो शंड असतो त्याच्या हातामध्ये भगवा शिवू शकत नाही. जो मर्द असतो तो भगव्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. हे तुम्ही आज दाखवून दिलेलं आहात. आणि म्हणून आजपासून मी रणशिंग फुंकलेला आहे. मी शिवसेना प्रमुखांच्या चरणी शपथ घेऊन मैदानामध्ये उतरलेलो आहे. काय वाटेल ते होऊ दे. तुम्ही जी सगळी ताकद माझ्या पाठीशी उभी केलेली आहे, या ताकदीचा उपयोग मी स्वतःसाठी कधी करणार नाही, अजिबात करणार नाही. करेन तो माझ्या मराठी माणसासाठी आणि या तमाम हिंदूंसाठी करेन. आणि तुम्ही जर का सगळे एकजुटीने मजबूतीने माझ्या मागे उभा राहिलात, महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकेन. आणि देशामध्ये माझा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि आपल्या बाळासाहेबांचा शिवसेना महाराष्ट्र हा देशातला नंबर 1चं राज्य मी करून दाखवेन ही शपथ मी आज घेतो आहे. आता यापुढे मी ज्या वेळेला भेटायला येईल मी दौरा करणार आहे, पण आजपासून तुम्ही सगळ्यांनी शिवधनुष्य खांद्यावर घेतलंय. आणि हात जोडून करून सांगा की निवडणूक कधी येऊ. समोर तटकरे उभा असता तर तटकरेचं आम्ही डिपॉझिट जप्त आज केलेला आहे. शपथ घेऊन सांगा. तटकरे जो बाबाचा पैसा वाटेल त्या बाबाच्या पैशाला आम्ही हात लावणार नाही. आणि आमचं घर, आमचं घराणं आणि आमचं कपाट आम्ही कलंकित करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास एक पाऊल पुढे.